संगमनेर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधील अपक्ष उमेदवार सौ किशोरी मंडलिक यांना मतदारांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे। प्रचारादरम्यान त्यांनी प्रभागातील सर्वात गंभीर असा नागरिकांच्या आरोग्याचा मुद्द्यावर लक्ष वेधत स्पष्ट केले की या प्रभागातील आरोग्य समस्यांवर ठोस उपाययोजना करूनच दाखवणार। या दरम्यान किशोरी मंडलिक आणि सुभाष मंडलिक यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। प्रथमतः तर आम्ही समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानूनच कामाला सुरुवात केलेली होती आणि तेच विजन घेऊन आम्ही पुढे जातोय। जे काही आमच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून जे काही आम्ही सेवा करतोय तीच आम्ही आरोग्य सेवा पूर्ण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। एक जबाबदारी मिळाली की आपल्याला ते काम अजून जबाबदारीने करावंच लागतं, या हेतून आम्ही राजकारणात उतरतोय। आम्ही आमचा जो जाहीरनामा सादर केलाय त्यामध्ये आम्ही वैद्यकीय क्षेत्रात मोफत ओपीडी जे काही प्रभागातली लोक आहेत त्यांना ज्यांना गरज पडेल वेळोवेळी त्यांना मोफत ओपीडी जे ऑपरेशन जे काही आहेत ते मोफत देणार आहोत। त्यानंतर आम्ही वंदना आमचं जे काही चॅरिटेबल फंड असतो त्यामधनं आम्ही शालेय पुस्तके दरवर्षी मुलांना मोफत देणार आहोत 1ली ते 10वी पर्यंत। त्यानंतर जे 10वी-12वी झाल्यानंतर 12वी 11वी-12वी साठी जे काही कागदपत्र लागतात तिथे फार धांदल उडते, तर तिथे आम्ही त्यांचे कागदपत्र काढण्यास त्यांना मार्गदर्शन करणार आणि पॅन कार्ड, आधार कार्ड ह्या गोष्टीही आम्ही मोफत देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर आमची जी काही ॲम्ब्युलन्स वैकुंठ सेवा जी चालू आहे मागील 8-10 वर्षापासून ती आम्ही अशीच चालू ठेवणार आहोत। ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही चालवतोय। संगमनेरमधील पहिली आमची ॲम्ब्युलन्स आहे जी नफा ना तोटा ह्या तत्वावर चालते, तीही आम्ही तशीच चालू ठेवणार आहोत। प्रामुख्याने तशा लोकांच्या जो कतारवस्ती वगैरे आहे त्यांचं म्हणणं आहे की आमचं म्हणजे घर व्हावेत। त्यानंतर जे काही धूळ रस्त्यावर जास्त दिसते त्यासाठी ती रस्त्याचे वगैरे हे काम करण्याचाही प्रयत्न करू। आम्ही मतदारांना हेच आवाहन करू की आम्ही स्थानिक आहोत, त्यामुळे तुमच्या समस्या जाणून घेण्याचा 100% प्रयत्न करू। म्हणजे मतदान झाल्यानंतरही विजयी झालं तर आम्ही तुमच्या सगळ्या समस्या आरोग्याबरोबरच बाकी समस्याही सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार। आता मी एक स्थानिक आणि उच्च शिक्षित उमेदवार आहे, त्यामुळे मी बाकीचे सर्व गोष्टी लवकर जाणून घेऊन त्यांच्याबरोबर संवाद जास्त चांगला साधू शकेल। आरोग्याविषयी मी जास्त त्या लोकांना सेवा देऊ शकेल। खरं म्हटलं तर गेल्या 20 वर्षापासून आम्ही समाजसेवा करत आलो आहे। समाजसेवा करता करता राजकारणात यावं ते समाजकारण करण्यासाठी, राजकारण करण्यासाठी नाही, म्हणून तर आम्ही समाजसेवा करण्याच्या हेतूने राजकारणात प्रवेश केला आहे। आणि दुसरा विचार केला तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये पक्षांनी ज्यांना तिकीट दिलंय ते दोन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक 13 मधले आहेत, ते स्थानिक उमेदवार नाही। प्रभाग क्रमांक 7 मधले दोन्ही उमेदवार नाही, त्याच्यामुळे सहज आम्ही उपलब्ध होणार आहे। आम्ही कचेरीसमोर एक मोफत दवाखाना चालू करणार आहे, त्या ठिकाणी आम्ही रोज उपलब्ध असणार आहे। नागरिकांना एवढंच आवाहन करेन म्हणण्यापेक्षा नागरिकांनाच बदल हवा आहे। जर बदल हवा आहे तर चेहरा नवा हवा आहे, आणि चेहरा नवा हवा असेल तर पर्याय पण नवा पाहिजे। तर त्यासाठी लोकांना पण उच्च शिक्षित उमेदवार पाहिजे, स्थानिक उमेदवार पाहिजे। जर बाकीचा विचार केला तर तुम्हीच बघा की प्रतिस्पर्धी आहे तर ते गेल्या 3 पिढ्यांपासून त्यांच्याकडे नगरसेवक पद आहे। आजोबा जर बघाल तर आजोबा वडील नगरसेवक होते 10 वर्ष, चुलते पण 10 वर्ष नगरसेवक होते। त्या ज्या नगरसेविका होत्या आता मागच्या टर्मला, त्यांचे पती उपनगराध्यक्ष होते गेले अनेक वर्ष, 10-15 वर्ष। तर त्यांनीच कुठेतरी थांबायला पाहिजे होतं। तर यावेळेस नक्कीच उमेदवार
जे स्थानिक उमेदवार आहे त्यांना मतदार संधी देतील आणि बदल करतील अशी अपेक्षा आहे. एकदा संधी दिल्यास त्या संधीचं सोने करून दाखवण्याचा विश्वासही त्यांनी मतदारांना दिला आहे. युनिक न्यूज, संगमनेर.